रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. नमस्कार शेतकरी मित्रांनो, कसा आहे ऊस, कसा आहे, कशा आहे कॅनोपी, कसा आहे चकाकी, कशी आहे, कशी पानाची रुंदी, कसा आहे पानाची तलवार, फक्त कसा आहे? 2.5 महिन्याचा ऊस आहे, फक्त 2.5 महिन्याचा. कसा आहे, उंची कशी आहे? शेतकरी मित्रांनो, ह्या जेटा ओळखतोय का? जेटा काढलेला नाही. फुटवे कसे आहेत ओळखायचे? जेटा कोणता आहे, फुटवा कोणते आहेत? तर शेतकरी मित्रांनो, ह्या ऊसाला काय वापरले आणि काय रिझल्ट आलेत हे शेतकऱ्यांना जाणून घेऊया. मित्रांनो, ही आहे रामा ॲग्रोटेकची प्रोडक्टची कमाल. म्हणून म्हणतोय रामा है तो कमाल है, रामा है तो कमाल है. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेकचा प्रतिनिधी ओमकार भागवत. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेकचा प्रतिनिधी विष्णू गुंडामाळी. तर शेतकरी मित्रांनो, ह्याला रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट वापरलेले आहेत आणि आतापर्यंत 2 डोस गेलेले आहेत. तर शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया की त्या प्रोडक्टचा काय रिझल्ट आलाय. नमस्कार, तुमची ओळख सांगा. माझे नाव संतोष रंगराव गिरडे, राहणार विठरावाडी, तालुका कवठेमहांकाळ, जिल्हा सांगली. तर लागणची तारीख किती आहे? त्याची लागण तारीख 20 मे आहे. शेतकरी मित्रांनो, बघू शकता 20 मे, 20 जून आणि ही 2-2.5 महिन्याचा ऊस झालेला आहे. तुम्ही बघू शकता यात जेटा सुद्धा काढलेला नाहीये, तरी फुटवे भरपूर निघालेले आहेत. 20 ते 25 फुटवे आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आम्ही पहिल्यांदा यांना रूट मॅजिक आणि एन हे बॅक्टेरिया यांना दिल्या होत्या. परत त्याचा रिझल्ट काय आला ते शेतकऱ्यांकडून आपण जाणून घेऊया. शेतकरी मित्रांनो, मी पारंपरिक ऊसाची शेती करतोय आणि याला ते एन आणि रूट मॅजिक सोडल्यावर जी ग्रोथ, परत फुटवे, हे सगळं व्यवस्थित चालू आहे. रामा ॲग्रोटेक. बरं, तुम्हाला मी जे प्रोडक्ट दिले त्याच्यापासून तुम्हाला रिझल्ट आलेला आहे आणि तुम्ही जे पहिले वापरत होता त्या पहिल्यामध्ये आणि आतामध्ये तुम्हाला काय फरक वाटतोय? पहिल्यामध्ये आणि आतामध्ये म्हणजे पहिले याला म्हणजे डोस काय किती जर खात्यात टाकली तर एवढे फुटवे येत नव्हते, आता बरे आहेत फुटवे याची. नंतर त्यांना आम्ही जो ज्ञानशक्ती आहे, ज्ञानशक्ती आणि रूट मॅजिक आणि मायक्रोन्यूटन त्याचा ह्यांना डोस दिला होता. त्याच्यापासून काय बदल घडून आला? ज्ञानशक्तीनं फुटवे, परत त्यांची वाढ बीड व्यवस्थित, काय कुठं मर नाही काय नाही, हे व्यवस्थित झालं. तर शेतकरी मित्रांनो, आपण जे फुटवे आहेत ते फुटवे मोजून बघू. तर बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 फुटवे आहेत. आतमध्ये ह्याच्यापेक्षा चांगले फुटवे असणार आहेत. ऊस बघून काय वाटतं? तुम्ही भरपूर 10-15 वर्षापासून शेती करताय, त्या ऊसाचं पहिलं ऊस काय बदल वाटतं? हे ऊस बघून मी हे कमी खर्चात 2.5 महिन्यात कमी खर्चात आलेला ऊस आहे. हा, पारंपरिक पद्धतीने पहिली शेती करायची, त्याला कष्ट किती लागायचं? आता काय जो महिन्यात नाही, एक वेळा एक डोस सोडलेला आहे. 1 महिना 2 महिन्यात 2 डोस झाले. तुम्हाला या केंद्राकडे बघून पहिला विचार करतो काय वाटायचं? आता काय हे पाहुणं जायचं, त्यामुळे आम्ही दिले मूल्यावर सोडून टाकतो. स्वस्त आहे याचं काय प्रोडक्ट, मी पोत्यापेक्षा स्वस्त आहे. आता काय अडचण नाही. पोत्यांचा रिझल्ट कुठला आलाय? पोत्यांचा रिझल्ट काय, टाकायचं नुसतं बघायचं, परत आणि वाढ नाही काय नाही, आणि काय तर टाकायचं, सारखं चालूच असायचं. आता हे सोडल्यानंतर काय वाटतं तुम्हाला? आता सोडल्यापासून आपण याला म्हणजे आई यांचं एवढं तुमचाच प्रोडक्ट चालू आहे, बाकी काही नाही केलेलं. 10-12 15 लई झाले. आता पाण्यात काय फरक पडतो? पानं चांगली आहेत, ग्रोथ मोठा आहे, पानं मोठी आहेत. तर शेतकऱ्यांनी वापरावं ही माझे मत आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला बी असा ऊसामध्ये जर बदल घडवून आणायचा असेल, आवश्यक रामा ॲग्रोटेकची प्रोडक्ट वापरा. आपल्या ऊसामध्ये जर बदल घडवून आणायचे असेल तर रामा ॲग्रोटेकची प्रोडक्ट वापरा. दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद. राम. रामकृष्ण हरी.